चुकीला चुकच म्हणलं पाहिजे. या प्रकरणात मी धन्याचं सुद्धा नाव घेतलं. त्याची अशी जीर येतो मी त्याला नाही. त्यांची हवाच गेली. समजून घ्या, आणखीनही वेळ हातातून गेलेली नाही. मी राजकारण करू नका म्हणतच नाही, त्या मताचा मी नाहीये. तुम्हाला ज्या पक्षात काम करायचं त्याच्यात करा, पण अगोदर पहिल्या नंबरला मराठ्यांना यापुढे जात ठेवावं लागणारे नंबर 2 ला पक्ष, तर आपण टिकणार आहेत. नाही आपण टिकत नाही, पर्यायच नाहीये. बावनकुळेंनी जाहीर मराठ्यांच्या नोंदी रद्द केल्यात आणि मीडिया ट्रायल घेतली. हे जेव्हापासून कळालं कोणीच कुणाला बोलाना, शांत वातावरण पडलंय. कारण आपलं सुरू झालं, मग बावनकुळेचं मग लागलं, बाकीचे शांत. याच्या सगळ्यात जास्त खुश असेल छगन भुजबळ. तेव्हा मत असं आपत बरं झालं व त्याच्याकडे गेली, आपल्या डोक्यात ताणच गेला. त्याला फोन करून विचारित असेल झोप रातची येते का नाही, दोन्ही बाटल्या जास्त हान, हेच होत असणार आहे आता. पण मी खोटे आरोप कधीच दुसऱ्यांवरती करत नाही. मी या प्रकरणात, कारण संस्कार आमच्यावर मराठ्याचे आहेत, या प्रकरणात मी छगन भुजबळचं नाव घेतलं नाही. चुकीला चुकच म्हणलं पाहिजे. या प्रकरणात मी धन्याचं सुद्धा नाव घेतलं. त्याची अशी जीर येतो मी त्याला नाही. त्यांची हवाच गेली, काहीच नाही राहिलं. केलेलं पाप इथंच फेड करायची, वर नाही, जाग्यावर. त्यांचं दोघांचंही मी नाव घेतलं नाही. का? चूक केली तरच बोलावं म्हणून मराठा समाज माझ्या पाठीशी. नाही तर आटपाडीत इतक्या रात्री मराठाच आला नसता.